महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या आळंदी पंढरपूर वारीत लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी प्रवास करतात। या प्रवासात अनेक वारकऱ्यांना दुखापती, अंगदुखी, ताप, थकवा अशा समस्या भेडसावत असतात। या भाविकांच्या सेवेसाठी साई सेवा भक्त मंडळ कोपरगाव गेल्या 12 वर्षांपासून बेळापूर येथे मोफत वैद्यकीय सेवा पुरवत आहे। कोपरगावहून औषधांनी भरलेली पिकअप गाडी, 8 डॉक्टर्स, 8 फार्मासिस्ट आणि 15 निस्वार्थ स्वयंसेवकांची चमू वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज होते। 12 तास अखंड चालणाऱ्या या सेवेत वारकऱ्यांना पायाची मालिश, जखमांची ड्रेसिंग, इंजेक्शन, बीपी तपासणी आणि गरजेनुसार औषध वाटप केले जाते। प्रत्येक स्वयंसेवक दर महिन्याला 500 रुपये वर्गणी जमा करतो आणि ठराविक लोकांकडूनही वर्गणी उभी करून या सेवेसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जातो। या सेवा कार्यात साई सेवा भक्त मंडळाच्या आवश्यक सुखसुविधांची व्यवस्था बेळापूर येथील विजय मिरगे परिवार दरवर्षी अत्यंत प्रेमाने पाहतो। त्यांच्या सहकार्यामुळे ही सेवा सुरळीत पार पडते। या उपक्रमाला यावर्षी एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग अनुभवायला मिळाला। मराठमोळे लोकप्रिय कलाकार आदेश बांदेकर यांनी खास या सेवेस भेट दिली। विशेष म्हणजे सेवेचं काम पाहिल्यानंतर त्यांनी साई सेवा टीमकडे आग्रहाने विनंती केली, मी सुद्धा ही सेवा करू का? मला थोडंसं तुमच्यात सामील करा। त्यांची ही विनंती ऐकून साई सेवाच्या सर्व टीमने आनंदाने त्यांना सामावून घेतलं। त्यानंतर आदेश बांदेकर यांनी स्वतः काही वारकऱ्यांची सेवा करत आपल्या माणुसकीचा परिचय दिला। यानंतर आदेश बांदेकर यांनी ही केवळ वैद्यकीय सेवा नव्हे तर श्रद्धा आणि माणुसकीचं खरं दर्शन आहे अशा शब्दात साई सेवा भक्त मंडळाच्या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं। आजवर हजारो वारकऱ्यांना आरोग्य सेवा देणाऱ्या या उपक्रमाने वारी मार्गावरील इतर संस्थांसाठीही आदर्श निर्माण केला आहे। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा हसरा क्षण हेच या सेवकांसाठी खऱ्या अर्थाने धन आणि यश आहे। वारकरी, विठुराया आणि सेवा ह्या त्रिवेणी संगमाने गेल्या 12 वर्षात अनेक वारकऱ्यांना दिलासा दिला आणि कोपरगावच्या सेवाभावी मंडळाने खऱ्या अर्थाने समाजसेवेचा मानबिंदू निर्माण केला आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। आज 12 वर्ष झाली साई सेवा भक्त मंडळ कोपरगाव आणि त्यांचे सदस्य हे सर्व आळंदीवरून निघालेली माऊलींची पालखी जी बेळापूर मुक्कामाला येते शेवटच्या स्थळामध्ये, त्यावेळेस या ठिकाणी आम्ही मेडिकल कॅम्प आयोजित करतो। हा मेडिकल कॅम्प आयोजित करताना आम्ही ठराविक लोकांकडून देणग्या घेतो आणि आमच्या साई सेवा भक्त मंडळाच्या सर्व सदस्यांकडं 500 रुपये महिन्याप्रमाणे 6000 रुपये वर्षाला हे 40 लोकांचे आमचे पैसे गोळा होतात आणि या संपूर्ण याच्यामधून आम्ही जवळजवळ एक पिकअप असे औषधं गोळा करतो आणि ह्या ठिकाणी बेळापूरच्या ठिकाणी आम्ही येऊन रात्री मुक्काम करून सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आमचा मेडिकल कॅम्प चालतो। हजारो भाविक आमच्या या कॅम्पला भेट देऊन जातात। या कॅम्पमध्ये आम्ही जवळजवळ 4-5 सेवा देतो। आमच्याबरोबर 8 डॉक्टर असतात, 8 फार्मासिस्ट असतात आणि जवळजवळ एक 15 स्वयंसेवक असतात जे वारकऱ्यांचे पाय सोडून देतात। आमच्या टीममध्ये काम वाटलेले असतात। डॉक्टरांनी रुग्ण तपासून त्यांना औषधं देणे, इंजेक्शन देणे, जखमांवरती त्यांचे मलमपट्टी करणे असे विविध काम करून, त्याचबरोबर जे वारकरी थकून भागून आले असतात त्या वारकऱ्यांचे पाय सोडून देण्याचं देखील काम या मेडिकल कॅम्पमध्ये केलं जातं। हा अविरत चाललेली ही सेवा 12 तास हा आमच्याकरता एक मोठं पर्व असतं। संत ज्ञानेश्वर किंवा माऊली विठोबा ह्या वारकऱ्यांच्या रूपामध्ये आम्हाला साक्षात विठोबा पाहायला भेटतात। त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला भेटली, त्यांच्या चरणांवर हात लावण्याची संधी आम्हाला भेटली। हे भाग्य आमचं आहे। कोपरगावकरांनी आम्हाला जी भरभरून मदत केली जाते, आमचे जे मित्र कंपनी आहेत ते आम्हाला भरभरून मदत करतात आणि आम्हाला कायम उत्तेजित करतात की आम्ही कधी वारी येईल आणि वारीला सेवेला जाऊ असं होत असतं। असा वारीचा सोहळा आज आम्ही या बेळापूर गावामध्ये अकलूज तालुक्यामध्ये साजरा करत आहोत आज आणि हा आनंद आम्ही लुटलेला आहे। माऊलीने आमच्याकडनं ही भरभरून सेवा करून घेतली, हे आम्ही आमचं भाग्य मानतो।